आताची महत्त्वाची बातमी। नागपुरात काल झालेल्या राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता आहे। नागपूर शहरातील 11 परिसरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कालच्या राड्यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड झाली आणि जाळपोळ सुद्धा झालेली आहे। त्यानंतर नागपुरात काल झालेल्या या राड्यानंतर हंसापुरी हा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर आणि या परिसरामध्ये जर पाहिलं आपण तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील अजूनही या ठिकाणी तैनात आहे। विशेष करून जर पाहिलं तर आता महसूल विभागाचं पथक सुद्धा या भागामध्ये पंचनामे करण्यासाठी दाखल जे आहे ते या ठिकाणी झालं आहे। शिवाय फॉरेन्सिकची टीम सुद्धा या परिसरामध्ये जे आहे ते सध्या दाखल झालेली आहे आणि ज्या ज्या भागामध्ये या ठिकाणी जाळपोळ झाली, दगडफेक झाली, त्या संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ती या संपूर्ण पथकाकडून जे आहे ते केली जात आहे। महसूल विभागाचं पथक सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये काल दगडफेक जाळपोळ झाली होती तो हा संपूर्ण परिसर आहे आणि बंदोबस्त देखील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी काचा देखील आहेत आणि वाहनं देखील या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ जी आहे ती काल झाली होती। ती वाहनं जी आहेत ती या ठिकाणी वाहतूक विभागाच्या मदतीने जी आहे ती ताब्यात जी आहे ती आता घेण्याचा प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। या संपूर्ण भागामध्ये साधारणतः 16हून अधिक वाहनं जी आहेत ती जळाली होती आणि ही संपूर्ण वाहनं आता वाहतूक विभागाच्या पथकाने जे आहेत ते पंचनामे करून या ठिकाणी ताब्यात घेतली आहे। लकडगंज पोलीस स्टेशनला ही संपूर्ण वाहने जी आहेत ती पुढे पंचनामे करून जी आहे ती जमा जी आहे ती या ठिकाणी केली झालेली आहे। या संपूर्ण वाहनांची नुकसान भरपाई नागरिकांना मिळावी या अनुषंगाने देखील प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहे। आता जर पाहिलं तर सध्या संचारबंदी जी आहे ती या परिसरामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त देखील पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नक्कीच तर नागपूरमधल्या राड्यानंतर सध्या या ठिकाणी संचारबंदी आहे। तसंच जी वाहनं या ठिकाणी जाळण्यात आली ती आता वाहनं ताब्यात घेतली जात आहेत। पोलिसांकडून ही वाहनं ताब्यात घेतली जात आहेत। पंचनामे यासाठी करण्यात आलेले आहेत। कालच्या राड्यानंतर ही वाहनं जी आहेत रस्त्यावर उभी असलेली ही वाहनं या ठिकाणी जाळण्यात आली होती। ही वाहनं आता पोलिसांकडून ताब्यात घेतली जात आहे। सध्या नागपुरात तणावपूर्ण अशी शांतता आहे। नागपूर शहरामधल्या जवळपास 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तसेच पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय। तर नागपूरमधली ही थेट दृश्य आपण इथे पाहतो। कालच्या राड्यानंतर जी वाहनं रस्त्याच्या कडेला उभी होती ही वाहनं जाळण्यात आली। या वाहनांचा पंचनामा करून ही वाहनं आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत। नागपूरमध्ये हळूहळू आता वातावरण पूर्ववत करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। कालच्या